आणि गुड मॉर्निंग सगळ्या. तर हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत, आम्ही पण मस्त मजेत. मी वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करत हा व्हिडिओ स्टार्ट करत आहे. तर हा होता दुसरा दिवस, म्हणजे 10 जून. आम्ही जे गेलो होतो ज्या प्रोग्रामसाठी, ज्या कार्यक्रमासाठी, त्याचा मी हा व्हिडिओ शूट केला होता. थोडा केला, कारण खेडंगाव होतं आणि लोक नावं ठेवू नये म्हणून मी अगदी म्हणजे तुम्ही समजू शकता मी कशा रीतीने व्हिडिओ शूट केला आहे तिथे जाऊन. हे तर रस्त्यावर तर केलंच होता, कारण माझी तब्येतसुद्धा थोडी खराब होती, थोडे प्रॉब्लेम्स होते माझ्याबरोबर, म्हणून तब्येत तशी चांगली होती पण थोडी खराब होती असं. तर कार्यक्रमाचा मी थोडा भाग घेतला आहे, कारण सगळे गावकरी माझ्या चेहऱ्याला बघत होते सगळे, म्हणजे त्यांनी असं काही बघितलं नाही आहे ना, एकदम खेडोगाव आहे, तर ते बघत होते म्हणून मी थोडं शूट घेतलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगाल बरं, मजा येईल पुढे बघा. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या डेस्टिनेशनला. मच्छर है ना क्या? काय ग, काय हवंय? कैरी वाव. हे राहिलं जांभळं, हे राहिलं बघ, हे मोठे जांभळं आहेत. हे आले योगेशजी. कुठे आहेत कैरी? योगेशची आग आहे. जामुन दिखेंगे घे मम्मी, धुते का? हे धुवून देऊ का? मी नाही खात. अगं चांगले लागतात उलट. ए सोरा, कैरी. इथे आमच्या घरी थर्ड नंबरची बिल्डिंग आहे माझी स्वीटी म्हणून, तिच्या घरी गेलो होतो. तर तिच्या बिल्डिंगच्या खाली बघून, म्हणजे कैरीचं आणि जांभळाचं झाड बघून आम्ही वेड्या होऊन गेलेलो. अगदी मस्त सुंदर जांभूळ होते. आणि हे आहेत आमचे लहान जावाई, म्हणजे लहान बहिणीचे मिस्टर. पहा, पुरणपोळी, पुरणपोळी खायची होती मला. आंब्याचा रस आणि पुरणपोळी विसरलेत का? हो ना. असं हळू बाई, खाली बघ, सगळे घाबरून जातात. इथे असे जांभळं आहेत पहा. हे राहिलं जांभळांचं झाड. जांभळाचं झाड कुठे आहे? कैरी. कैरी किती सुंदर आहे बघ ना, पिकलेल्या कैऱ्या. ही बघ, जवळच आहे. ही पिकली आहे. 3-4 कैऱ्या. मैंने जामुन खाए. जांभळं, बदाम सगळं इथे पडलेलं असते. असं किती सुंदर आहेत पहा सगळीकडे जांभळं. काय झालं? 6 वाजेची बस सुटून जाईन यांची, माझ्या म्हणून मी यांच्या भरोसे राहत नाही. अगं बाई. जांभळं पहा, जांभळं. लेट नहीं होगा, तुम बहुत लेट हो. हां, ही पहा, एक उतरत आहे आता आणि दुसरी आता एक अर्धा उतरेल. ती दुसरी आली. लवकर करा रे. बस सिटी आली. सिटी कशी म्हणजे बघ. गाडीचा घंटा. अरे ऊपर से कूद जाता ना, इतनी लेट कर दिया. काही म्हणून मी तुमच्या भरोसे राहते. 6 वाजेची बस मिस ही हात धुवायला गेली. जांभळं धुवायला. बसा ना, मी साईडला बसेन, तुम्ही मध्ये बसा सगळे. उशीर करतात तुम्ही. 5 वाजेची. तर ही आहे 3 नंबरची बहीण स्वीटी.
तर स्वीटीच्याच घरी आम्ही जाणार होतो ॲक्च्युलीमध्ये, पण पल्लवीने मला फोन करून तिथे बोलवलं की मम्मी इथे आली आहे तर तुम्ही सगळे इथेच या, म्हणून मग आम्ही पल्लवीच्या घरी गेलो. आणि आता जी जांभळं दाखवत होती, पुरणपोळी सांगत होती, ती होती पल्लवी. आपण जिच्या घरी गेलो होतो मी पहिल्यांदी शूट दाखवलं. आता हे धाकटे जावई आहेत, म्हणजे जे धाकटी बहीण आहे माझी वृषाली, तिचे मिस्टर जे आत गेलेत बसायला. मग स्वीटी बसली, ती म्हणे तू बस ताई. मी म्हटलं नाही तू बस, मी शूट घेईन म्हणून. बघा आता माझ्या मुले नाही, माझे मुले झोपले. थांब गो, मी राहिली ना. अरे दादा थांब रे. थांबव गाडी. रीलवाली बाई, अहो रीलवाली बाई. बापरे बाप. अरे फेमस कसे होणार आपण लोक. अरे काय झालं, ओळखणारच नाही. अरे ओळखणारच नाही आता. बरोबर नाही राहणार तर कसं काय ओळख. ए माझा पदर थांब थांब थांब. इथं जेवलंय मॅडम प्लीज काय. मॅडम ऑर्डर देऊ. बाटल्या घेतल्या पाणी मी पण घेतली. आता आम्ही चाललो आहेत नेक्स्ट डेस्टिनेशन श्री राधे. आता तुम्हाला दिसेल पुढे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. माझं शिवलिंग ठेवून दिलं आतल्या कूलरवर. ती बरे दे मम्मी, एवढ्या सकाळी का मला उठ म्हणजे भजन सारखं. चांदणी कुठे जाऊन बसली. लागत आहे. मी ना उठली 4:30ला. मम्मीला 4:30च तर वाजले. नहीं नहीं सही में मैं सो गई. 10 मिनट में तो उठ मैं भी 4:30 बजे उठी. दादा ने उठवा फिर. मागे 4:30 नाही 3:30 बजे. आम्ही बसलोय मागे. विसरून जातो हा दादा. आणि मागच्यांनाही लावून दे. फक्त अशी शावर खाली उभी राहिली, अशी गोल फिरली. झाली गंगन. अरे देवा, अशीच निघाली. ओली 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 फटाफट. बापरे निघाले ते लोक. झालं का तुला बरोबर. एवढं डिले. मी शिलाई म्हटलं. अगं तू बारीक झालीस. अच्छा मी बघते ही साडी ठेवत होती तुझ्यासाठी. पांढरी पण दिली होती तुला. मला ही ऋषाने काढून गेली काल. नको ही घाल. और उसके बाद भी अपन रुके थे M47 पे रुके थे ना. M47 हाँ M47 MP. तर अशा प्रकारे आम्ही निघालो होतो नेमावर. या ठिकाणी माझी बहीण राहते तिथे. म्हणजे नेमावर आलं हारदाच्या अलीकडे. मध्ये नदी येते आणि त्या साईडला नर्मदा नदी येते, त्या साईडला नेमावर आणि या साईडला असं म्हणजे हारदा. असं सिट्या 2 गावं लागतात. माझ्या बहिणीचं अगदी खेडेगाव आहे, पण खूप छान आहे. असं मजा आली तिथे जाऊन. म्हणजे हे असं आम्ही असे इथे सिटीमध्ये काही बघायला मिळत नाही ना असे गावं वगैरे. तर तिथे खूप मजा आली आम्हाला. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या बहिणी मिळालो होतो. फक्त एक बहीण आहे, ती आता सध्या US आहे. म्हणजे ती आमच्या फक्त फोनद्वारे आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये असते. व्हिडिओ कॉल किंवा असं कॉल वगैरे करून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो एकमेकांच्या. तर आता हे पहाडं दाखवत होतो. चांगले कॉमेडी करत करत गाडीतनं आम्ही मस्त प्रवास केला आणि मजा घेतली. खूपच मजा केली. सगळ्या बहिणी कधीतरी मिळतो ना. हे पहा, कोणत्या हॉटेलला उभं राहिलो तर तिथे बदकं खूप छान असतात. म्हणजे आम्ही 2-3 वेळा उतरलो ना तर ह्या हॉटेललाच येतो आणि तिथे चहा नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढे जातो. कारण मम्मीला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून चहा नाश्त्याला गाडी उभी केली. आणि आता पहा पुढे. तर पुढे व्हिडिओ अगदी छान म्हणजे कॉमेडी करत करत आम्ही शूट केली आहे. जी रस्त्यावरची शूट होती ती फार कॉमेडी केलेली आहे. तर ही बसली आता स्वीटी है ना, 3 नंबरची बहीण आहे. आणि ही माझी मुलगी चांदनी. ही ग्रे साडीवाली आहे, जी ग्रे कलरची साडी नेसली आहे ती सगळ्यात धाकटी बहीण वृषाली. आणि ही क्रीम कलरची पल्लवी, जिच्या घरी आपण काल गेलो होतो. मी जे कालच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं ते है ना. तर अशा प्रकारे. आणि दादाला तर तुम्ही मी पुण्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. दादा मम्मी आम्ही सगळे जेजुरीला गेलो होतो. ही मम्मी, हा दादा आणि तिथे ते योगेशजी म्हणजे वृषालीचे मिस्टर. लहान जावई आमचे सगळ्यात धाकटे. पहा आता पुढे किती मजा येते ती नाश्ता करताना. ॲक्च्युली काय सकाळी उशिरा उठलोय ना, लवकर उठलोय ना म्हणून. बेन તમે બેસી જાઓ ને, દેખાતા નથી પછી.
मम्मीला औषधं घ्यायची असते म्हणून मग चहाही प्यायची होती सगळ्यांना. घरून एकदा पिऊन निघालेलो पण पुन्हा उतरलो ह्या हॉटेलमध्ये. इतकी छान म्हणजे तिथे नाश्ताही छान मिळतो आणि ते काय म्हणतात चहा वगैरे सुद्धा सगळं चांगलं मिळतं. तर येतानाही आम्ही ह्या हॉटेलला उतरलो आणि जातानाही ह्याच हॉटेलला चहा नाश्ता वगैरे केलेला. जाताना म्हणजे घरी जाताना नव्हता केला पण त्यांच्या घरी जिथे प्रोग्राम होता तिथे जाताना केला होता. तर कारण की जेवणाला वेळ होणार होता, 12, 12:30, 1 वाजणार होता. तरी आम्हाला वाजले 3, नाही म्हणता 3 वाजून गेलेले सगळं आटोपता. कारण जे पगडीचा जो प्रोग्राम असतो, पगडीची जी रसम असते म्हणजे तिच्या सासूचं 13वं होतं ते हे बहिणीचं घर गेलं. मागे मी जे शूट दाखवलं ते माझ्या बहिणीचं घर होतं. तर तिथेही कोणीच नव्हतं म्हणून मग आम्ही गावात निघालो. तिच्या घरूनही गाव थोडं 10-15 मिनटाचा रस्ता आहे. हाही आमच्या गाडीतनं रस्ता होता म्हणून. बाकी आता गावामध्ये जाऊन गाडी पोहोचेन. पगडीचा प्रोग्रामही मी थोडा शूट केला आहे कारण गावकरी मंडळी होती. मी तुम्हाला लास्ट सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी. कारण गावाचे लोकांना कसं आणि मी मोठी बहीण असल्यामुळे की नावं ठेवतात फलाणे की बहन आई तो देखो व्हिडिओ बना रही है. कायच्या काही नावं ठेवायला नको ना, म्हणून मी आपलं उगीच ते थोडं शूट घेत होती. तरी मला आहे ना माझी बहीण ओरडतच होती, तू आहे ना अक्का हळूहळू घे म्हणजे आहे ना कोणाला कळणार नाही असं घे. आता कळणार नाही असं कसं ना, व्हिडिओ घ्यायची म्हणजे कॅमेरा तर थोडा वर करावाच लागतो. तर हे तिच्या गावामध्ये गाडी जाऊन पोचली होती आणि मग मी शूट तरी चालूच होतं माझं. आता हे तिच्या घराकडे गाडी वळती आहे. तर अशा प्रकारे आम्ही सगळं काही केलं. हळूहळू का होईना पण थोडी शूट घ्यायच्या मागे होती मी. मला तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवायचं होतं की पहा गावातही किती छान लोक राहतात, किती मजा येते आणि सगळं अगदी छान आहे. मला ते जास्त शूट घेता आलं नाही कारण मी सांगितलं ना माझी तब्येत थोडीशी म्हणजे अशी तब्येत चांगली होती, सर्दी खोकला ताप वगैरे नाही. थोडं हे तिचं घर होतं आणि हे तिचं प्रॉपर घर आहे. ते जे मागे शूट दाखवलं, मागे व्हिडिओ दाखवली ते तिचं याचं घर होतं सासरचं आणि हे तिचं स्वतःचं प्रॉपर घर आहे. ती आणि तिचे मिस्टर असतात आणि एक तिची छोटी कुत्री आहे तिच्याकडे, एक ती असते. पहा आता पुढच्या बहिणीची सासू वारली तिच्या मिस्टरांनी म्हणजे त्या धाकट्या जावयांनी, ते 4थ्या नंबरचे, तर त्यांनी कचोरी वगैरे मम्मीसाठी पुन्हा पाठवली होती. तर हा आहे प्रोग्राम पगडीची रसमचा. म्हणजे तिथे हिंदी भाषेमध्येच बोलतात ना बहुतेक आणि बहुतेक आमच्याकडे सगळे मारवाडीच्या पद्धतीनेच रिवाज होत असतात सगळे. तर हे सगळे पगडी बांधत होते 13व्या दिवशीची. तिच्या सासूबाईंना 13वा दिवस झाल्यानंतरची हे पगडीची रसम होती. पगडी बांधली सगळ्यांनी. माझ्याकडनं माणूसबाई कोणी नव्हतं तर योगेशजींनी आमच्या दोघांकडून म्हणजे माझी आणि स्वीटीची आणि पल्लवीच्या तिघांच्या आणि चांदणीचा तर नव्हता काही रोल कारण ती मुलगी आहे म्हणून काहीच नाही. तर तिचं काहीच नव्हतं, फक्त तिला यायचं होतं म्हणून. तर ते दोघं भाऊ आणि त्यांचा मुलगा यांना पगडी बांधली म्हणजे असे कपडं बांधतात डोक्याला आणि बस असं हे मंदिरात घेऊन चाललेत. मग शिवजीचं दर्शन वगैरे करवतील त्यांना सगळ्यांना, शिवजीला जल वगैरे चढवतील महादेवाला आणि मग पुन्हा मंडपात येतील. इथे जिथे धर्मशाळा ठेवली आहे तिथे. गरमी इतकी चिक्कार होती की जीव नुसता घाबरत होता. कूलर एक लावलेला आणि ते गाव असल्या कारणाने आपण कोणाला काही बोलू पण नाही शकत ना असं. तर तिथे सर्वीकडे तुम्हाला नर्मदे हर असं लिहिलेलं दिसेल. हा नर्मदे किनारीवर असलेली ही धर्मशाळा होती. पण मला जायचं नसल्या कारणाने मी काही तुम्हाला पुढचं शूट घेऊन दाखवू शकली नाही कारण मला जायचं नव्हतं नदीकिनारी. मंदिरातसुद्धा जायचं नव्हतं. थोडा प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही समजू शकता बायकांचा प्रॉब्लेम. म्हणून मग काय मी तिथलं शूट काही घेऊ शकली नाही. नाहीतर आम्हाला सगळ्यांनीच विचार केलेला की नदीवर जाऊन येऊया. आणि हे आता आम्ही घरी निघायला तयारी केली म्हणून पल्लवी, चांदणी आणि हे आता आली वृषाली बघायलाच मागत नाही आहे कॅमेऱ्यात, ती फार लाजते म्हणून. आणि हे योगेशजी आहे. तर हे आम्ही यांना तिघं हे मागे बसलेले, चांदणी, वृषाली आणि योगेशजी तिघं मागे बसलेले. त्यांची सीट अशी करून, ही फॉर्च्युनर आहे मम्मीची. तर तुम्हाला मी मुंबईला जायच्या वेळेसच दाखवलेलं, तर तिच्यातच आम्ही गेलो होतो आणि मजा केली पुष्कळ सगळी. तर आता
पुढच्या याच्यात आपण भेटू है ना. बघत राहाल व्हिडिओ पुढे पुढे कशी वाटते ते है ना, आणि सांगाल कसं आहे. कारण सध्या फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ चालली आहे. व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटल्यास लाईक, कमेंट, शेअर. ते पांढरे ते मार्बलचे धग असं वाटत होतं जसं काही काश्मीर मध्ये आलं. संकेत पण होता. संकेत फोटो आहेत ना संकेत व्हिडिओ मावळत असताना शूट घेत होती, पण पूर्ण गाव सरदारजींचं आहे. कॅमेरा होता ना दादा आपल्याकडे. दिसलेत ना, हे त्यांचंच गाव आहे पूर्ण. आता नाही चालत ना दादा मला ते. माझ्या बहिणींनी सांगितलं की हे गाव त्यांचंच आहे म्हणून. पण खूप छान छान असं म्हणजे त्यांचे ते घर होते. हे बघा सगळं शूट म्हणजे मी एकदमच असं थोडं थांबतच ठेवलं हे की पहा तुम्ही तिथलं एक गाव सरदारजींचं आहे. हे आहे त्यांचंच गाव आहे हे. हा भाग आहे इंदोरच्या पुढे. आणि मी नेमकी व्हिडिओ खोलली. मी सूर्यासाठी व्हिडिओ खोलली बघ. ते यांच्या म्हणजे माझी बहीण जिथे राहते ना तिच्या गावात एवढी भारी गाडी चालली आहे. असं बेंबी मंदिर कसं मस्त आहे गावामध्ये. ते मंदिर वगैरे होतं. आपण गावामधला हा सीन आहे. म्हणजे हे दुसरं गाव आहे. त्या गावाचं नाव ॲक्च्युली मी विसरली आहे. काहीतरी नाव बोलली होती ती बहीण माझी, नाव विसरली आहे. पण गाव अगदी सुंदर होतं. पूर्ण सरदारजीचं गाव होतं. आणि हे बघा पुढे 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 रस्ता. आता इतकं छान वाटणार आहे. ग्रीनरी. कारण तिथे मला वाटतं एखादी पाऊस पडून गेलेला. आणि बाकी गरमी तर इतकी होती चिक्कार की विचारूच नका. गरमीत अगदी राहवत नाही. पण आम्ही तरी सगळं सहन केलं. आणि मम्मीला घडी आम्ही गाडीत आणून बसवायचो सारखं, म्हणजे कारण तिला एसीच्या शिवाय राहू नव्हती शकत ना. आणि तब्येत बरी नसल्या कारणाने डॉक्टरांनी मम्मीला मना केलेली, जाऊ नका तुम्ही, कुठे प्रवास करू नका. पण मम्मीच्याने राहवल्या नाही गेलं. कारण ती बहीण थोडीशी म्हणजे तिला असं म्हणजे असं नको ना वाटायला त्या जावयांना. तसे ते जावई खूप चांगले आहेत. म्हणजे बहिणीचे जे मिस्टर आहेत ना खूपच चांगले आहेत स्वभावाने, अगदी गोड आहेत. मुलं बाळं नाही आहेत त्यांना, पण खूप छान स्वभाव आहे दोघांचा. माझी बहीण पण तेवढीच प्रेमळ आहे. माझ्या राहुलच्या वेळेस तर ती अक्षरशः इथे मला 15 दिवस माझ्या चांदणी बरोबरच होती ती. म्हणजे तिने खूपच साथ दिली मला. मग तिथून आम्ही आता घरी ये आई लव इंदौर वाला लेने नहीं मिला और अभी भी मैं भूल गई. मेरा यूट्यूब पे डालती हूँ ना मैं वीडियो. भूल ही गई. स्वीटी के घर में इंटर भी कर लिया, लेकिन कौन से घर हूँ, किसके घर आई हूँ, क्या है कुछ नहीं दिखाया. भूल ही गई दिखाना. अब हाँ देखते. तुम्हाला जे शूट घ्यायचं ते घ्या म्हणून ती मग मला घेऊन गेली. आणि मी खूप एन्जॉय केला दोघींनी तिथेही येताना. तर अशा प्रकारे आमचा हा इंदोरचा प्रवास होता. आता मी पुढचा प्रवास म्हणजे पुढचं थोडंसं उद्याचं दाखवणार आहे. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये येईन. ही ती बसली होती समोर आणि गाडी चालवत होती आणि मी बसली होती. तर आता व्हिडिओ कशी वाटली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि न स्किप करता बघाल प्लीज. मी इतकी मेहनत घेतलेली आहे व्हिडिओ बनवायसाठी की तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवू नवं म्हणून. तर हे बघा किती सुंदर आहे है ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय.